नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतपळसची ग्रामदेवता अक्कादेवी मातेचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न। शेतपळस गावाची जागृत ग्रामदेवता अक्कादेवी मातेचा जत्रोत्सव काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाल्याने भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता। मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या शेतपळस या गावात अक्कादेवी मातेचे जागृत स्थान आहे। नवसाला पावणारी माता म्हणून या शक्तीस्थळाची महती आहे। दरवर्षी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अक्कादेवी मातेचा जत्रोत्सव साजरा करण्यात येतो। मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा जत्रोत्सव रोहा तालुक्यातील महत्त्वाचा उत्सव म्हणून मानला जातो। या दिवशी शेतपळस गावातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभागी होत असतात। शेतपळस गावची ही ग्रामदेवता गावातील डाकी कुटुंबाची कुलदेवता म्हणून ओळखली जाते। जत्रेच्या दिवशी देवीची पालखी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने गावभर वाजत गाजत फिरवली जाते। यावेळी गावातील तरुण वर्ग तसेच लहान थोर देहभान विसरून या पालखी सोहळ्यात तल्लीन होऊन जातात। मुंबई गोवा महामार्गालगत असणारे अक्कादेवी मातेचे मंदिर प्रेक्षणीय असून शेतपळसच्या ग्रामस्थांनी गेल्या वर्षी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। या जत्रोत्सवासाठी नागोठणे, वडखळ, आमटेम परिसरातील हजारो भाविक उत्साहात सहभागी होऊन अक्कादेवीच्या चरणी आपले गाऱ्हाणे मांडत असतात। अक्कादेवी भाविकांची इच्छा पूर्ती करते अशी श्रद्धा असल्याने देवीच्या जत्रोत्सवासाठी दरवर्षी गर्दी वाढते आहे। जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर हार फुलांची दुकाने, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने, खेळण्याची दुकाने तसेच आकाश पाळण्यांनी सजलेला असतो। नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी यावेळी चिरनेरचे माजी सरपंच अविनाश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे, पत्रकार महेश भोईर यांनी आवर्जून उपस्थित राहून अक्कादेवी मातेचे मनोभावे दर्शन घेतले। शेतपळसचे ग्रामस्थ देवीचा जत्रोत्सव अत्यंत एकोप्याने सामूहिक योगदान देऊन साजरा करीत असल्याने गावात नेहमी शांततेचे वातावरण असते। त्यामुळे आमच्या गावाचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा असे ठाम मत शेतपळस गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश डाकी यांनी व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, शेतपळस, रोहा।